एका कुस्तीच्या फडात एका पैलवानानं जे केलं ते पाहून सबंध महाराष्ट्र थक्क झाला. पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात ज्याचं नाव ऐकलं की माणसाच्या अंगावर काटा येतो, ज्याच्या टोळीची दहशत सबंध पुणे जिल्ह्यात पसरलेले अशा कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानशिलात अगदी सगळ्यांसमोर उघड्या मैदानात एका पैलवानानं लगावली. आणि ती मारणारा होता पैलवान सागर मोहोळकर, जामिनावर सुटून बाहेर आलेला, कोणाच्या गुन्ह्यातून नुकताच बाहेर पडलेला. आणि बाहेर पडताच त्यानं थेट पुण्याच्या सगळ्यात खतरनाक गुंडाला आव्हान दिलं. पण या धाडसाची किंमत त्याला मोजावी लागली आणि ती किंमत होती बंदुकीच्या गोळ्यांच्या रूपात. म्हणजे काल अज्ञात हल्लेखोरांनी सागर मोहोळकरवर थेट गोळीबार केला. तो आता जीवन मरणाच्या उंबरठ्यावर आहे. म्हणूनच या निमित्तानं असे प्रश्न निर्माण झालेत की सागर मोहोळकरची गुन्हेगारी हिस्ट्री नेमकी काय, त्यानं निलेश घायवळच्या कानाखाली त्यावेळेस का मारलेली होती, आणि आता त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामागे कोणाचा हात असू शकतो, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तारीख होती 11 एप्रिल 2025. ठिकाण धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातलं अंदरूड गाव. गावात जत्रेचा माहोल होता आणि जत्रेच्या निमित्तानं कुस्तीचा फड आयोजित करण्यात आला होता. पण इथेच एक वेगळीच राजकीय खेळी सुरू होती. गावात 2 फड एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते. एक होता राजकीय विरोधकांचा फड आणि दुसरा होता गावाचा सार्वजनिक फड. राजकीय विरोधकांनी बाहेरच्या पैलवानाला खेळवलं आणि त्याला जास्तीचं बक्षीस देऊन गावाचा सार्वजनिक फड उधळण्याची योजना आखली. आणि याच वेळी सागर मोहोळकर मैदानात आला. माझी कुस्ती लावा, तो हट्ट करत होता, पण पंचांनी दुर्लक्ष केलं. आयोजकांनी त्याची मागणी साफ फेटाळून लावली. आधीच्या नियोजित कुस्त्यांमुळे त्याला थांबायला सांगितलं, पण सागर मोहोळकर हा थांबणाऱ्यातला नव्हता. त्याचा राग आतल्यात धगधगत होता. आणि नेमका त्याच क्षणी मैदानात एक परिचित चेहरा दिसला, निलेश घायवळ. घायवळ मैदानात पैलवानांना बक्षिसं देत होता. पैलवानांमध्ये तो प्रसिद्ध असल्यामुळं त्याच्याभोवती लोकांची गर्दी होती. सगळं वातावरण उत्साही होतं. आणि त्याच गर्दीत सागरनं थेट आखाड्यात घुसून निलेश घायवळच्या कानशिलात लगावली. बरं, एवढ्यावरच थांबलं नाही. सागर अजून मारण्यासाठी घायवळच्या अंगावर धावून गेला. पण घायवळच्या टोळीतले लोक आणि समर्थक तात्काळ धावून आले. त्यांनी सागरला पकडलं आणि जबर मारहाण केली. पण तोपर्यंत जे व्हायचं ते झालं होतं. पुण्याच्या गुन्हेगारी जगात ज्याची दहशत होती, त्या निलेश घायवळला उघड्यावर कानाखाली मारण्याची हिंमत कुणी केली नव्हती. हे सबंध प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं. पण निलेश घायवळचं नाव पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात नवीन नाही. तो कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीत काम करायचा. पुण्याच्या कोथरूड परिसरातल्या सुतरवाडी भागात त्याची दहशत होती. पण नंतर गजा मारण्यासोबत बिनसलं आणि मारणे गँगनं घायवळवर 2दा हल्ले केले. यानंतर घायवळनं स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. दत्तवाडीत गुंड सचिन कुंडलेची रस्त्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईलमध्ये हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी तो तुरुंगात गेला आणि नंतर बाहेर आला. असा हा निलेश घायवळ, ज्याच्या नुसत्या नावाची दहशत होती, त्याला सागरनं उघड्यावर थोबाडीत मारली. निलेश घायवळच्या प्रकरणानंतर सागर मोहोळकर अजूनच चर्चेत आला. पण ही चर्चा त्याच्यासाठी धोकादायक ठरली. काल संध्याकाळी 7:30 पावणे 8च्या दरम्यान सागर मोहोळकर जामखेड शहरातल्या मुराणी कॉलनी परिसरातून चालला होता. नूर आणि कॉलनी रस्त्यावर सगळं शांत होतं. तेवढ्यात बाईकवर 2 जण आले. सागरला काही समजायच्या आतच 6 गोळ्या त्यांनी झाडल्या. त्यातल्या तोंडाला 2, डोळ्याला 1, छातीवर 2 अशा 5 गोळ्या सागरला लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. हल्लेखोरांनी गावठी कट्ट्याचा वापर केला होता. गोळ्या झाडताच हल्लेखोर तिथून पसार झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी धावत येऊन गर्दी केली. पोलिसांच्या मदतीनं सागरला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढील उपचारासाठी त्याला पुण्याला हलवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर येते आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले. परिसरात तातडीनं नाकाबंदी करण्यात आली. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली. अचानक घडलेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मंडळी, सागर मोहोळकर पैलवान म्हणून ओळखला जायचा, पण गुन्हेगारी विश्वात त्याचा इतिहास अंगावर शहार आणणारा होता. त्याच्यावर 2 हत्यांचे गुन्हे देखील दाखल होते. आणि एवढंच नाही तर तुरुंगात असतानाही त्यानं आणखी एकाची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे तुरुंगाच्या आतही तो थांबला नाही. निलेश घायवळ सोबतच्या वादानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाण अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं. नाशिकच्या जेलमधून तो महिनाभरापूर्वीच जामिनावर सुटला होता. आणि बाहेर येताच त्यानं थेट पुण्याच्या कुख्यात गुंडाला हात लावला. पोलिसांच्या मते त्याच्या एखाद्या जुन्या वादातूनच हा हल्ला घडला असण्याची शक्यता आहे.
वैयक्तिक दुश्मनी होती की गँग वॉर हे तपासातून स्पष्ट होईलच. पण मंडळी, तुरुंगातून सुटून आलेला एक कैदी ज्याच्यावर कोणाचे गुन्हे आहेत, जो जामिनावर सुटताच थेट पुण्याच्या भयंकर गुंडाला थोबाडीत मारतो आणि त्याचे परिणाम म्हणून त्याच्यावर गोळ्या झाडल्या जातात, हे किती भयावह आहे. हल्लेखोर कोण होते, यामागे कोणाचा हात होता, निलेश घायवळचा सूड होता का, की अजून कोणाचा डाव होता, हे सगळं तपासातून समोर येईलच. पण एक गोष्ट नक्की आहे, गुन्हेगारीच्या या विश्वात प्रत्येक कृतीची किंमत मोजावी लागते. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच अशाच माहितीसाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.